पुढची बातमी पाहूयात। पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा आता भडकलेले आहेत। पेट्रोल 2.61 रुपये तर डिझेलचे दर 2.71 रुपयांनी वाढलेले। गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 111.21 रुपये तर डिझेल 97.83 रुपयांवरती जाऊन पोहोचलाय। पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता भारताला मोठ्या प्रमाणामध्ये बसू लागली आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढवलेत। याआधी 16 मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये थेट 3 रुपयांची वाढ केली होती। त्यानंतर 19 मे 23 मे रोजी पेट्रोल 87 पैसे तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढवले होते। तर आज पुन्हा एकदा पेट्रोलचे दर 2.61 रुपये आणि डिझेलचे दर 2.71 रुपयांनी भडकलेले आहेत। दरम्यान गेल्या 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा इंधनाचे दर वाढल्याने मुंबईमध्ये पेट्रोलचे दर आता 111 रुपये 21 पैसे इतके झालेले आहेत, तर डिझेलचे दर 97 रुपये 83 पैशांवरती जाऊन पोहोचले। त्यामुळे एकंदरीतच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे। इंधनाच्या या सगळ्या वाढीव दरामुळे त्यामुळे एकंदरीतच हे पेट्रोल डिझेलचे दर वाढू लागलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत माझे काही सहकारी सुद्धा आहेत। ठाण्याहून कुणाल भोयटे आहे, अविनाश परबत आहे आणि आणखी नागपूरहून सुद्धा तेजस मोहतरे आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। मी सर्वप्रथम जाणार आहे ठाण्यामध्ये। कुणाल भोयटे माझ्यासोबत आहे। कुणाल, आपण बघतोय की ही चौथ्यांदा वाढ झालेली, म्हणजे जर आपण बघितलं असेल तर आखातामध्ये युद्ध सुरू आहे। पंतप्रधानांनी सुद्धा आवाहन केलेलं होतं की आता तुम्ही सार्वजनिक वाहनांचा वापर करा कुठे जायचं असेल तर, म्हणजे ही धोक्याची घंटा आधीच पंतप्रधानांनी देऊन ठेवली होती। मात्र आता पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। पेट्रोल पंपावरचं चित्र सुद्धा अतिशय भीषण होत चाललेलं आहे, तरी सुद्धा रांगा लावतात नागरिक पेट्रोल घेण्यासाठी। काय चित्र आहे ठाण्यामध्ये? अगदी बरोबर आहे ते सिद्धेश। एकंदरीत पाहायचं झालं तर चौथ्यांदा ही डिझेल आणि पेट्रोलमध्ये किमतीत वाढ झालेली आहे। मी सध्या पेट्रोल पंपावरतीच आहे आणि आपण पाहू शकतो या पेट्रोल पंपवर गर्दी जी आहे ती नागरिकांनी लावलेली आहे। मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये गर्दी जी आहे ती कमी प्रमाणात असली तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या पेट्रोल पंपवर लागताना पाहायला मिळते। मात्र नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे, कारण सलग चौथ्यांदा ही पेट्रोल आणि डिझेल मधली वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि यामुळे नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले पाहायला मिळतात, कारण सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असं आवाहन केलं तरी सुद्धा नागरिक जे आहेत ते स्वतःच्याच वाहनाने फिरताना पाहायला मिळतात आणि यामुळेच ही जे पेट्रोल वाढीचा झटका जो आहे तो सर्वसामान्यांना होताना पाहायला मिळतो। सिद्धेश, कुणाल, की या सगळ्यामध्ये विषय असा आहे की पेट्रोल पंपाबाहेर रांगा लागतात। काही नागरिकांशी तुला बोलणं शक्य आहे का तिथे? कुणाल, माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे कुणालपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही। तर आपण आता नागपूरला जाऊयात। नागपूरला तिथून माझा सहकारी तेजस मोहतरे आपल्यासोबत आहे। तेजस, आपण आता बघितलं असेल की ठाण्यामधलं आपण चित्र बघितलं, नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे पेट्रोल पंपावर? पेट्रोल पंपवर जे आहे ते पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर 12 दिवसात चौथ्यांदा जे आहे ते इंधनाच्या दरवाढ झाली। एकूणच जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये जे परिस्थिती बघितलं असेल तर अत्यंत भयानक आहे, कारण की नागपूरमध्ये जे आहे ते 2 रुपये 73 पैसे जे आहे ते प्रति लिटर पेट्रोल आहे, तर 2 रुपये 71 पैसे हे डिझेलची किंमत आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं असेल तर सर्वसामान्य माणसाच्या खिशाला जे आहे ते कात्री लागलेली आहे। एकूण या संपूर्ण पेट्रोल आणि डिझेल वाढीमुळे जे आहे ते ट्रान्सपोर्ट यांच्यावर जे आहे ते एका अर्थानं आर्थिक जे आहे ते भूदंड एका अर्थात बसावण्यात येत आहे। नागपुरातील काही पेट्रोल पंपवर जर बघितलं असेल तर तुरळक गर्दी जी आहे ते पाहायला मिळते, मात्र ग्रामीण भागात जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी जी आहे ते पाहताना दिसत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते सार्वजनिक वाहनाचा वापर करा असं आव्हान केलं असलं तरी जे आहे ते अनेक नागरिक जे आहे ते स्वतःच्या गाड्यांचे जे आहे ते एका अर्थाने जे आहे ते वापर करताना दिसत आहे। नागपुरातील जे बघितलं असं परिस्थिती जी आहे ते एकूणच जे आहे ते काही पेट्रोल पंपवर गर्दी आहे, तर काही ठिकाणी जे आहे ते तुरळक गर्दी जी आहे ते पाहायला मिळत आहे। आणि 111 रुपये 71 पैसे इतका जे दर जे आहे ते नागपुरात जे आहे ते आज पेट्रोलचे आहे, तर डिझेलच्या दर जर बघितलं असेल तर 98 रुपये 71 पैसे इतका आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे। त्यामुळे एकूणच जे आहे ते सर्वसामान्य जे आहे माणसांच्या जे एकूणच जे आहे ते या संपूर्ण इंधन दरवाढीमुळे जे आहे ते कंबरडं मुडल्याचे चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे।
आपण बघितलं असेल तेजस की आता सध्या चित्र अतिशय भीषण आहे. नागपूरमध्ये सुद्धा पेट्रोल पंपावरती रांगा लागल्याचं चित्र आहे. नक्कीच काही ठिकाणी जे आहे ते तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे. आपल्यासमोर जे आहेत ते काही सामान्य नागरिक आहेत, त्यांच्यासोबत एका अर्थानं जे आहे ते आपण जे आहे ते बोलण्याचा एकूणच प्रयत्न करूया. काय सांगाल, ज्या पद्धतीनं पेट्रोल दरवाढ वाढली आहे, काय आपण एका अर्थानं सरकारला सांगाल? बहुत जास्त किंमत वाढवून झाली याची. जास्त किंमत वाढवली तर पैसे काही वाचत. रोजचे 100-200 पेट्रोल गाडीला पेट्रोल टाकणार. सर्वसामान्य माणसांची जी आहे ते प्रतिक्रिया येताना दिसत आहे. काही तरुण सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू. नागपुरात जर बघितलं असेल तर 111 रुपये 73 पैसे जे आहेत ते सध्या पेट्रोलची वाढ झालेली आहे. काय सर्वसामान्य तरुण म्हणून काय वाटतं तुला? गरीबों को बहुत त्रास होता है, मेहनत करते हैं, जिनको गाड़ी से घूमना रहता है उनको बहुत त्रास होता है. पेट्रोल बहुत महंगा हो गया है अभी, इसके लिए बहुत त्रास होता है अभी पेट्रोल के लिए. नरेंद्र मोदी जे आहे आव्हान सुद्धा केलं आहे की सार्वजनिक गाडीचा वापर करा, स्वतःच्या गाडीचा वापर न करावा. काम असेल तेव्हाच ते गाडी घेऊन जावं. काय वाटतं? अरे तो काम रहेगा तो जब दूर जाना है तो आदमी गाड़ी लेके जाएगा ना, कहाँ पैदल थोड़ी जाने वाला है. इतने दूर बस से जाएगा तभी भी किराया लगने वाला है, और अपन अपनी गाड़ी से जाएंगे तभी भी किराया लगेगा. आज आपण जर बघितलं असेल तर सर्वसामान्य माणसाकडनं सुद्धा जे आहे ते प्रतिक्रिया येताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. एकूणच जर बघितलं असेल तर सध्या जे आहे ते उन्हाचं वातावरण सध्याच्या घडीला नागपुरात पाहायला मिळत आहे. आणि एकूणच या संपूर्ण पेट्रोल पंपावर जे आहे ते तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे खरं तर एकंदरीतच नागपुरामध्ये सुद्धा संमिश्र वातावरण या निमित्तानं पाहायला मिळतंय. मात्र पेट्रोलचे दर वाढले असले तरी सुद्धा पेट्रोल टाकण्यासाठी नागरिक पेट्रोल पंपावरती गर्दी करतात, हे चित्र आपल्या समोर आहे. आपण आता हिंगोलीला जाऊया. श्रीधर वाळवंटे माझे सहकारी तिथून आहेत. श्रीधर, आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये याची सर्वाधिक झळ बसते, कारण शेतीची कामं अनेक या इंधनामुळे आता रखडून पडलेली आहेत. पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर्स थांबलेले आहेत, शेतकरी टँक घेऊन आणि जे कॅन आहे ते सुद्धा घेऊन तिथे पोहोचतायत, मात्र डिझेल त्यांना मिळत नाहीये. काय परिस्थिती आहे हिंगोलीमध्ये? हिंगोलीमध्ये सुद्धा तसाच तुटवडा निर्माण झाला इंधनाचा? तर खरं सांगायचं म्हणजे मागील 4 दिवसापासून हिंगोली जिल्ह्याभरामधील संपूर्ण पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी संपूर्ण शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा देखील लागलेल्या आहेत. आणि आज हिंगोलीच्या बोर्डा फाट्यावर जे आहे ते ड्रोनच्या सहाय्याने आपण या ठिकाणी दृश्य घेतलेलं आहे. संपूर्ण ज्या पेट्रोल पंपाच्या साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या ट्रॅक्टर असेल, इतर वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा देखील लागलेल्या पाहायला मिळत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा असा देखील यावेळी संदेश दिला होता. या अनुषंगाने सध्या हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील शेतीची मशागतीचे कामं चालू आहेत. आणि येणाऱ्या पावसाळ्या अगोदर या शेतीचे कामं पूर्णपणे डिझेल मिळत नसल्यामुळे रखडलेले आहेत. आणि म्हणून रात्रंदिवस शेतकरी जे आहेत ते पेट्रोल पंपावर झोपत आहेत आणि डिझेलची वाट देखील पाहत आहेत. आणि याच अनुषंगाने संपूर्ण जिल्हाभरातील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच, धन्यवाद श्रीधर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि माझ्यासोबत माझे 2 सहकारी ठाण्याहून कुणाल भोईटे आणि नागपूरहून तेजस मोहतुरे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते. तुमच्या दोघांचे सुद्धा आभार. दरम्यान गेल्या 12 दिवसामध्ये पेट्रोल डिझेलचे दर हे किती वाढले असतील पावत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय की 12 मे रोजी 3 रुपये डिझेल होतं 3.11 रुपये, 19 मेला 90 पैसे आणि डिझेल सुद्धा 90 पैशांनी वाढ झाली. त्यानंतर 23 मेला 87 पैसे डिझेल झालं 91 पैशांवरती. 25 मेला 2 रुपये 61 रुपये तर 2.71 रुपये डिझेल झालं. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे कोणत्या शहरामध्ये किती दर आहेत याच्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये आहेत 111.21 रुपये, डिझेल आहे 97.83 रुपये. नाशिकमध्ये 112.47 रुपये तर डिझेल आहे 99.11 रुपये. कोल्हापूरमध्ये आहे 111.77, डिझेल 98.46. नागपूर 111.70, डिझेल 98.76. सोलापूर 111.87, 98.55 डिझेलच्या किमती आहेत. दरम्यान या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर सर्वसामान्यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय. काय म्हणताय सर्वसामान्य या डिझेल वाढीच्या आणि पेट्रोल वाढीच्या किमतींवरती पाहूया. पेट्रोलचे दर हे वाढतातच आहेत, त्यात काय नवल नाही आहे. पण आम्हाला असं वाटतं की आता जी युद्धजन्य परिस्थिती आणि ह्या सगळ्यामध्ये जे मोदीजींनी वगैरे आवाहन केलेलं आहे
त्यामुळे पेट्रोलचे भाव हे अधिकाधिक वाढणार आहे हे नागरिकांनी म्हणजे त्यांनी तो ठरवून घेतलेलाच आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की येणाऱ्या काळात पेट्रोलचे भाव कमी होतील, ते वाढणारच आहेत. हो, वाढ तर झालेलीच आहे. गेल्या काही दिवस आपण बघतोच आहे की वाढ कंटिन्यू चाललेलीच आहे. आणि आता पण 120 मी आज सरप्राईज झालो सकाळी बघता की जे कालपर्यंत 111 झालंय. हो, कालपर्यंत 160 108 जे 112 होतं स्पीड, जे आता 120 झालेलं आहे. पहले 109 समथिंग था, फिर 110, अभी 11, 12, अभी 15.60 कुछ हुआ समथिंग. आज मैं देख रही हूँ फिर से रेट बढ़ गया, अभी कल देखोगे फिर रेट बढ़ेगा. ऐसे थोड़ी ना चलेगा भाई. हम लोग जॉब करने वाले लोग हैं, डेली आना जाना करना पड़ता है, कैसे करेंगे? हाउ दिस पॉसिबल? गवर्नमेंट क्या कर रही है समझ नहीं आ रहा है मुझे. आप लोग ये रेट बढ़ा के ये कर रहे हो. अरे भाई और किसी चीज पे ध्यान दो ना. ये पेट्रोल का रेट बढ़ाओगे तो हम लोग कैसे आना जाना करेंगे? क्या बोलूं, ये दिमाग खराब हो रहा डेली डेली. कल तो 12 रुपीज था, 112 था, अभी एकदम 3 रुपए बढ़ गए. परसों 4 दिन में 4 रुपए बढ़ा, आज एक दिन में 3 रुपए बढ़ गया. ये दिमाग खराब होता. अभी बाइक ही छोड़ देता हूँ, साइकिल में जाता हूँ ऑफिस को, साइकिल में आता हूँ, वही अच्छा काम है. ये ईरान से जो आने में वो प्रॉब्लम हो रहा ना, उसकी वजह से रेट बढ़ रहा. इसमें गवर्नमेंट का कुछ भी नहीं रहेगा, मेरा जहाँ तक ख्याल है. जो रेट बढ़ रहा है अभी, हमारे मोदी जी बोले ना अभी फ्यूल का खर्चा कम करो, बिना वजह का यूज मत करो बोल के, वो सब चीजों को ध्यान रखते हुए करना चाहिए.